तो आज हम देखेंगे सेल डिवीज़न। सेल डिवीज़न क्या होता है? सबसे पहले तो हमें ये समझना होगा कि मल्टी सेल्यूलर जो ऑर्गेनिजम्स होते हैं, मल्टी सेल्यूलर ऑर्गेनिजम्स, इनकी जो लाइफ होती है ना, इट इज़ स्टार्टेड फ्रॉम सिंगल सेल, जिसे हम क्या कहते हैं? जाइगोट कहते हैं, है ना। एक जाइगोट से ही शुरुआत होती है मल्टी सेल्यूलर ऑर्गेनिज्म की लाइफ। और इसके बाद में जाइगोट की ग्रोथ होती है, ठीक है। सो जाइगोट की क्या होती है? ग्रोथ होती है। सो ये जो ग्रोथ है ना, इट डिपेंड्स ऑन देन ग्रोथ ऑफ एवरी लिविंग ऑर्गेनिज्म, डिपेंड्स ऑन सेल डिवीजन, ठीक है। और ग्रोथ तो सेल डिवीजन पे ही डिपेंड करती है। और सेल थ्योरी के अकॉर्डिंग टू द सेल थ्योरी, every cell arises from the pre-existing cells. मतलब हर सेल जो है, हर सेल कहाँ किससे अराइज होती है? प्री एक्सिस्टिंग सेल, पहले से ही जो सेल मौजूद है, म्हणजे पूर्वी जे म्हणजे पहिल्यापासूनच ज्या सेल्स असतात त्या एक्झिस्टिंग सेल्सपासूनच नवीन सेल्स तयार होत असतात. दॅट इज़ द सेल थ्योरी, ठीक है। अब हम देखेंगे सेल साइकिल। सेल साइकिल का मतलब क्या होता है कि इट इज़ द सिक्वेंशियल इवेंट। सिक्वेंशियल मतलब एक के बाद एक होने वाले इवेंट, ठीक है ना। इट इज़ अ सिक्वेंशियल इवेंट ऑकरिंग इन द लाइफ ऑफ अ सेल इज कॉल्ड सेल साइकिल, ठीक है। मतलब जो भी सिक्वेंशियल इवेंट होते हैं एक सेल में, उसे सेल साइकिल बोला जाता है, ठीक है। तो सेल साइकिल के दो फेजेस होते हैं। देयर आर 2 फेजेस ऑफ सेल साइकिल। एक है इंटरफेज और दूसरी है एम फेज। सेकेंड इज द एम फेज, ठीक है। तो ऐसे सेल साइकिल 2 फेजेस में डिवाइड होती है। तो अभी ये जो इंटरफेज है ना, इस इंटरफेज में सेल अंडरगोज ग्रोथ, मतलब इसमें सेल की ग्रोथ होती है, या तो ये सेल रेस्ट करती है, रेस्ट एज पर नीड, मतलब ज़रूरत के अनुसार ये रेस्ट करती है, या फिर दिस सेल अंडरगोज ग्रोथ, मतलब ग्रोथ यहाँ पे होती है। ये सब होता है इंटरफेज में। और एम फेज में ना सेल अंडरगोज सेल डिवीजन। मतलब एम फेज में सेल डिवीजन होता है, इंटरफेज में सेल की ग्रोथ होती है, या तो फिर वो अपने ज़रूरत के अनुसार रेस्ट करती है, ठीक है ना। और इंटरफेज जो है ना,
इंटरफेज अल्टरनेट्स विद द पीरियड ऑफ डिवीजन। मतलब क्या कि जो इंटरफेज है ना, इंटरफेज एम फेज़ के बाद में आती है, मतलब ये दोनों फेजेस ना अल्टरनेटली आते हैं। इंटरफेज के बाद में एम फेज़ के बाद में फिर से इंटरफेज, ठीक है। और इस स्टेज में ना सेल खुद को प्रिपेयर करती है, इसलिए इसको प्रिपरेटरी फेज भी बोलते हैं। ओके, आता हे जे इंटरफेज आहे ना, हे दोन सेल डिव्हिजनमधली फेज असते. म्हणजे काय की इंटरफेज, त्यानंतर येते एम फेज, अगेन त्यानंतर येते इंटरफेज, अगेन एम फेज. म्हणजेच काय की हे जे सेल डिव्हिजन आहे ना, हे सेल डिव्हिजन, कारण एम फेज म्हणजेच काय की सेल डिव्हिजन, तर या दोन सेल डिव्हिजनमधली स्टेज म्हणजेच इंटरफेज. समजलं? ही फेज ना लॉंगेस्ट असते. इट इज द लॉंगेस्ट फेज. अँड या इंटरफेजमध्ये सेल इज व्हेरी ॲक्टिव्ह. सेल स्वतः खूपच ॲक्टिव्ह राहते अँड प्रिपेअर्स itself for सेल डिव्हिजन, आणि स्वतःला सेल डिव्हिजनसाठी प्रिपेअर करते. समजलं? तर इंटरफेज इज डिव्हिजिबल इनटू 3 सबफेजेस. तर हे 3 सबफेजेस कोणते आहेत? नंबर 1 G1 फेज, नंबर 2 S फेज, अँड नंबर 3 G2 फेज. तर अशा 3 सबफेजेसमध्ये इंटरफेस डिवाइड केलेली असते. Then G1 phase is also known as first gap period. ठीक आहे, याला फर्स्ट गॅप पिरियड म्हणतात किंवा फर्स्ट ग्रोथ पिरियड म्हणतात. ठीक आहे. इट स्टार्ट्स इमिजिएटली आफ्टर द सेल डिव्हिजन. ही जी एम फेज आहे ना, एम फेज म्हणजेच काय सेल डिव्हिजनची फेज. तर सेल डिव्हिजन संपल्याबरोबर इंटरफेजला सुरुवात होते. सो इट स्टार्ट्स इमिजिएटली आफ्टर सेल डिव्हिजन, है ना. सेल डिव्हिजन झाल्याबरोबर G1 फेज स्टार्ट्स इमिजिएटली आफ्टर सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन संपल्याबरोबर इंटरफेजला सुरुवात होते. ठीक आहे. तर यामध्ये इन धिस फेज सेल परफॉर्म्स RNA सिंथेसिस. तर या फेजमध्ये ना RNA सिंथेसिस होते. RNA सिंथेसिस म्हणजेच काय की ऑल टाईप्स ऑफ RNA इथे तयार होतात. फॉर एक्झाम्पल mRNA, त्यानंतर tRNA, rRNA, हे सगळ्या RNAचं सिंथेसिस इथे होते. त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रोटीन सिंथेसिस होते या फेजमध्ये. ठीक आहे, प्रोटीन सिंथेसिस. त्यानंतर या फेजमध्ये मेम्ब्रेनचं सिंथेसिस होते, मेम्ब्रेन सिंथेसिस. तर हे झालं आपलं G1 फेजबद्दल. देन S फेज मीन्स सिंथेसिस फेज. ठीक आहे. तर इथे कशाचं सिंथेसिस होतं? तर इथे DNA सिंथेसिस होतं. DNA इज सिंथेसाइज्ड हियर, और DNA इज रेप्लिकेटेड हियर. रेप्लिकेटेड म्हणजेच काय की झेरॉक्स कॉपी तयार होते इथे.
सो इथे अमाऊंट ऑफ DNA जो असतो ना तो डबल होतो. अमाऊंट ऑफ DNA पर सेल डबल्स. ठीक आहे ना, कारण इथे काय झालं, DNA सिंथेसिस झालं ना, म्हणजे एका DNA पासून 2 DNA म्हणजे डबल झाले. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी हिस्टोन प्रोटीन्ससुद्धा तयार होतात. हिस्टोन प्रोटीन्स सुद्धा सिंथेसिस होते इथे. G2 phase is the second growth phase. ही सेकंड ग्रोथ फेज आहे. ठीक आहे, इट इज द सेकंड ग्रोथ फेज. या फेजमध्ये काय होते, न्यूक्लियस इन्क्रीजेस इन व्हॉल्यूम, म्हणजेच न्यूक्लियस हे मोठं होते. ठीक आहे. त्याचप्रमाणे यामध्ये मेटॅबॉलिक ॲक्टिव्हिटीज ऑकर्स. यामध्ये मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीसुद्धा व्हायला लागतात, विच इज इसेन्शियल फॉर सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनसाठी जे काही रिॲक्शन्स वगैरेची गरज असते, मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज, जसं ॲनाबॉलिझम, कॅटाबॉलिझम. ॲनाबॉलिझम म्हणजे सिंथेसिस आणि कॅटाबॉलिझम म्हणजे ब्रेकडाऊन. तर अशा जे मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज असतात, त्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज या G2 फेजमध्ये होतात. नेक्स्ट काय होतं इथे, सेल डिव्हिजनसाठी जे काही प्रोटीन्स आवश्यक असतात, व्हेरियस प्रोटीन्स synthesized फॉर सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनसाठी जे काही प्रोटीन्स आवश्यक असतात त्यांचं सिंथेसिस इथे होते. ठीक आहे. त्यानंतर इथे RNA सिंथेसिस पण होते. पुन्हा RNA सिंथेसिस इथे होते. ठीक आहे, G2 फेजमध्ये. त्यानंतर जे ॲनिमल सेल्स असतात, इन ॲनिमल सेल्स a pair of daughter centrioles appear near pre-existing pairs. म्हणजे या फेजमध्ये काय होते की सपोज ही एक सेल आहे, तर या सेलमध्ये अशा प्रकारचे स्ट्रक्चर्स असतात, यांना म्हणतात सेंट्रिओल्स. ठीक आहे, हे काय झाले, सेंट्रिओल्स झाले. तर या सेंट्रिओलजवळ आणखी दुसरे सेंट्रिओल्स इथे तयार होतात, है ना. सो अ पेअर ऑफ डॉटर सेंट्रिओल्स अपियर नियर द प्री एक्झिस्टिंग सेंट्रिओल्स. ओके. त्यानंतर बघू आपण एम फेज और पिरियड ऑफ डिव्हिजन. हियर M stands for mitosis or meiosis. M means mitosis or meiosis. मायटोसिस म्हणतात किंवा त्याला मिओसिस म्हणतात. तर this M phase
इन्व्हॉल्व्स 2 स्टेजेस, दॅट इज एम फेजेसपासून 2 स्टेजेस तयार होतात. एक आहे कॅरिओकायनेसिस अँड सायटोकायनेसिस. अशा 2 स्टेजेस यामध्ये असतात. आता कॅरिओकायनेसिसचं मिनिंग होतं डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस. डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस मतलब सेलमधली जे न्यूक्लियस आहे ना त्याचं डिव्हिजन होते इंटू 2 डॉटर न्यूक्लियाय. तर सायटोकायनेसिस मीन्स डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम into 2 डॉटर सेल्स. 2 डॉटर सेलमध्ये त्याचं डिव्हिजन. म्हणजे बघा आता ही जी सेल आहे, दिस सेल कन्सिस्ट ऑफ अ न्यूक्लियस. ठीक आहे. तर प्रथम काय होते की या न्यूक्लियसचं डिव्हिजन होते, हे झाले म्हणजे हे झालं कॅरिओकायनेसिस. देन मग या सेलचं डिव्हिजन होते इंटू 2 डॉटर सेल्स आणि एक एक न्यूक्लियस त्यामध्ये जातो, हा न्यूक्लियस. तर दॅट इज कॉल्ड ॲज सायटोकायनेसिस. समजलं ना. न्यूक्लियसचं डिव्हिजन कॅरिओकायनेसिस आणि पूर्ण सेलचं डिव्हिजन म्हणजे सायटोकायनेसिस. समजलं. तर बघा या डायग्राममध्ये कसं दिसतंय बघ. तर आपण पाहिलं की सेल सायकल इज डिवायडेड इंटू 2 फेजेस, इंटरफेज अँड एम फेज. मायटोसिस और मिओसिस एम फेज. तर इंटरफेज ही लॉंगेस्ट आहे आणि ही एम फेज. ठीक आहे. देन इंटरफेज इज डिवायडेड इंटू अगेन 3 सब फेजेस, G1, S फेज, G2 फेज. हे पाहिलं आपण. G1 फेजमध्ये काय होते, इट इज द फर्स्ट गॅप पिरियड और फर्स्ट ग्रोथ पिरियड. ही फर्स्ट गॅप फेज किंवा फर्स्ट ग्रोथ पिरियड आहे, बरोबर. आणि यामध्ये काय होते की सेल डिव्हिजनला स्टार्ट होते. सॉरी, इट स्टार्ट्स इमिजिएटली आफ्टर द सेल डिव्हिजन. यामध्ये सेलची ग्रोथ होते, त्यानंतर ऑर्गेनेलचं डुप्लिकेशन होते, म्हणजेच इथे प्रोटीन सिंथेसिस, RNA सिंथेसिस वगैरे वगैरे इथे होते. त्यानंतर एस फेजमध्ये सिंथेसिसमध्ये DNAचं रेप्लिकेशन होते, म्हणजे DNAची झेरॉक्स कॉपी तयार होते. तर G2 फेजमध्ये प्रोटीन सिंथेसिस होत असते, है ना. प्रोटीन सिंथेसिस, RNA सिंथेसिस, त्यानंतर इथे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन्स सिंथेसिस होत असते. त्यानंतर ही जी एम फेज आहे, एम फेज विच इज मायटोसिस और मिओसिस. ही मायटोसिस किंवा याला मिओसिस असं म्हणतात. तर यामध्ये 2 फेजेस होतात. एक होते सायटोकायनेसिस आणि दुसरी होते कॅरिओकायनेसिस. ठीक आहे. तर कॅरिओकायनेसिसमध्ये आपण पाहिलं की न्यूक्लियस इज डिवायडेड इंटू 2 डॉटर न्यूक्लियाय अँड सायटोकायनेसिसमध्ये पाहिलं की एक सेल डिवाइड होते इंटू 2 डॉटर सेल्स. तर हे झालं आपलं सेल सायकलबद्दल.